नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि हेल्दी अशी अख्खा मसूर. कोण कोण अख्खा मसूर बोलतंय, कोण कोण हक्का मसूर बोलतंय. आणि मुलांना वाटतंय अख्खा मसूर म्हणजे बोरिंग, पण आज मी त्यांची मिथ म्हणजेच भ्रम तोडून दाखवणार आहे. जर तुम्हाला अशा सोप्या रेसिपी आवडत असतील ना, तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करून जावा. तर चला, अख्खा मसूर बनवायला जे जे आपल्याला साहित्य लागणार आहे ना, ते पटापट बघून घेऊया. 2 कप उकडलेली अख्खा मसूर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ आणि एकदम थोडीशी हळद, 1 मिरची त्याला 2 भागमध्ये केली आहे, अर्धा इंच आलं आणि 5-6 पाकळ्या लसूण, 1 टमाटा आणि 1 कांदा. तर आपण आता कांदा, टमाटा, आलं, लसूण आणि मिरचीची एकदम बारीक पेस्ट करून घेऊया. आपली पेस्ट आता रेडी आहे. आता कढईमध्ये ना 2 चमचा तेल, 2च चमचे, जास्त घालायचं नाही. 2 चमचे तेल घालून घ्यायचं, त्याच्यात पेस्ट घालायची आणि मस्तपैकी 2 मिनिटं त्याला हलवायचं आणि फ्राय होऊन द्यायचं. आपली पेस्ट मस्तपैकी अशी भाजून झालेली आहे. आता ह्याच्यात राहिलेले सगळे मसाले टाकून देऊयात आणि तेल सुटेपर्यंत ना मस्तपैकी फ्राय करून घ्यात. आणि हो, जर तुमच्या भाजीला तेल नाही सुटलं ना, तर कमीत कमी 5 मिनिटं तर भाजून घ्या. आपला मसाला एकदम मस्तपैकी फ्राय होऊन झालाय आणि त्याला तेल सुद्धा सुटलंय. मग आता आपण आहे ना, ह्याच्यात अख्खा मसूर आहे ना, जी आपण उकडल्या ती टाकून घ्यायची आणि 2 मिनिटं मस्तपैकी उकडून द्यायची. खूप छान. बघा, ही भाजी आहे ना, कोणी मला शिकवली नाही, मी स्वतःच बनवली. तर मित्रांनो, कशी वाटली आजची अख्खा मसूरची रेसिपी? जर रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल, तर एक सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत. आणि हो, स्वयंपाक करत राहा आणि सगळ्यांना खुश ठेवा. टाटा, गुड बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.